अतिशय आनंदाची बातमी आहे. नवीन योजना सुरू केली आहे. मुलांच्या पालन पोषणासाठी मिळणार 4,000 रुपये. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू. अर्ज कशा करायचा? मुलांसाठी पालक हे त्याचे जग असतात. पण जर एखाद्या निष्पाप मुलाला त्याच्या पालकांचा आधार मिळाला नाही, तर आयुष्य किती कठीण असू शकते याची कल्पना करा. कोणत्याही आधाराशिवाय वाढणे, शिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करणे अशा मुलांसाठी एक मोठे आव्हान बनते. या समस्या समजून घेत सरकारने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना 18 वर्षांचे होईपर्यंत दरमहा 4,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दरमहा 4,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय मुलांना नीट ची किंवा CLAT सारख्या उच्च शिक्षणासाठी 5,000 रुपये ते 8,000 रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत अशा सर्व अनाथ मुलांचा समावेश आहे, ज्या मुलांना पालक नाहीत किंवा ज्या मुलांच्या आई-वडिलांपैकी एकच जण त्यांचा पालनपोषण करतं, अशांना या योजनेचा लाभ मिळतो. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसाठी पात्रता निकष. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदार राज्यातील कायमचा रहिवासी असावा. मूल नातेवाईकाच्या घरी किंवा अनाथाश्रमात राहत असावे. या योजनेत कोविड-19 बालसेवा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलांचा समावेश नाही. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आधार कार्ड, मुलाचे शाळेचे ओळखपत्र, वडिलांचा मृत्यूपत्र, आईचा मृत्यू दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, बँक पासबुक. अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला त्याच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला आणि बालविकास विभागात जावे लागेल. तेथून तुम्ही अर्ज फॉर्म मिळवू शकता आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या फोटोप्रती जोडून फॉर्म सबमिट करू शकता. फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट, जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 9615155005 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा मुख्य उद्देश अनाथ आणि निराधार मुलांना सुरक्षित भविष्य प्रदान करणे आहे. ही योजना आर्थिक मदत, शिक्षण, आरोग्य आणि संगोपनाच्या सुविधा देऊन मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करते. या अंतर्गत अनाथ मुलांना त्यांचे शिक्षण आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दरमहा आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचे उद्दिष्ट मुलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना सन्माननीय जीवन जगण्याची संधी प्रदान करणे आहे. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना कोणासाठी, कोण अर्ज करू शकते? मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? दिल्लीतील NEEV योजनेत विद्यार्थ्यांना काय मदत मिळते?